एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। नवरात्र म्हणजे शक्तीचा उत्सव असून देवीची आराधना करतो, या निमित्तानं स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याचा संकल्प करावा। आज महिला दुचाकीवरून प्रवास करतात मात्र हेल्मेट वापरत नाहीत। हेल्मेट हा केवळ कायद्याचा नियम नाही तर तो जीव वाचवणारा कवच आहे, असं प्रतिपादन श्रीरामपूर विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत जोशी यांनी केलं। राहुरी फॅक्टरी येथील विवेकानंद नर्सिंग होम इथं उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर यांच्या वतीनं नवरात्र उत्सवानिमित्तानं सन्मान नवदुर्गांचा सोहळा सोमवारी पार पडला। प्रसंगी ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर डॉक्टर तनपुरे कारखान्याचे चेअरमन अरुण तनपुरे, राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप निमसे, देवळाली नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा ज्योती त्रिभुवन, उद्योजक प्रशांत मोसमाडे, शीतल तळपे, लीना परदेशी, डॉक्टर अनंतकुमार शेकोकार, प्राध्यापक बाळासाहेब शिरस्कर, मच्छिंद्र गागरे आदी उपस्थित होते। पुढे बोलताना अनंत जोशी म्हणाले की आजच्या काळात महिला सर्व क्षेत्रात पुढे जातात। शिक्षण, नोकरी, व्यवसाय, समाजकारण सर्वत्र महिलांची लक्षणीय प्रगती दिसते। प्रवासासाठी अनेक महिला दुचाकीवरून बाहेर पडतात, पण दुर्दैवाने अजूनही मोठ्या प्रमाणावर महिला हेल्मेट वापरत नाहीत, हे अत्यंत घातक असल्याचं ते म्हणाले। यावेळी तनपुरे कारखान्याचे चेअरमन अरुण तनपुरे यांनी परिवहन विभागाच्या वतीनं नवरात्र उत्सवानिमित्तानं महिलांच्या सुरक्षिततेविषयी जनजागृती व्हावी यासाठी आयोजित केलेल्या या उपक्रमाचं कौतुक केलं। कार्यक्रम यशस्वीतेसाठी ओम गुरुदेव विमा केंद्राचे गणेश मोढवे, कस्तुरी मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे योगेश निकम, वैष्णवी मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे सतीश चोते, लोकसेवा विमा केंद्राचे सचिन निमसे आदींसह परिवहन विभागाचे कर्मचारी प्रयत्नशील होते। यावेळी विवेकानंद नर्सिंग होम, आयुर्वेद महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालय व फार्मसी महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी आदी उपस्थित होते। श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे आयोजित सन्मान नवदुर्गांचा हा एक अनोखा रस्ते सुरक्षिततेचा उपक्रम आहे। या निमित्ताने आज नवरात्र उत्सवाच्या 7व्या दिवशी श्री विवेकानंद शिक्षण संस्था यांच्या नर्सिंग कॉलेज, आयुर्वेदिक कॉलेज, फार्मसी कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने या कॉलेजमध्ये हा पार पडला। यामध्ये विशेषतः रस्ते सुरक्षिततेचे नियम, महिलांनी हेल्मेटचा वापर करावा व महिलांद्वारे रस्ते सुरक्षिततेचा मेसेज हा कुटुंबापर्यंत व समाजापर्यंत नेण्यासाठी आज या कॉलेजच्या आवारात हा कार्यक्रम पार पडला। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।